तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच, मागची मॅच एक चेंडू 4ची गरज असताना षटकार ज्या खेळाडूने ठोकलाय तो ठरतो या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी. मनोज परदेशी ठरतात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचे मानकरी. तर यस मनोज दादा या व्यासपीठावरती या तुम्ही 2 मिनिटं, थोडीशी एक मुलाकात घेऊ आपण तुमची. तो मनोज भाई पहले तो बहुत बहुत शुक्रिया आपको, आपकी टीम फाइनल में गई है. सबसे पहला सवाल, इस मैदान के अंदर एक गेंद 4 रनों की जरूरत आपको थी, क्या आपको लगा था उस वक्त कि आप ये मैच 100% जीत सकते हो? पहले बॉल से मालूम था 6 ओवर के कि मैं मारूंगा पहले बॉल. तो जरूर कॉन्फिडेंस देखिए दोस्तों, एटम बॉम्ब की तरह जब ये भड़का तब सबके ऊपर आके कड़का. और दूसरी बात, जिस तरह से आपकी टीम आपको सपोर्ट करी, आपके फैंस, उनके लिए क्या कहना चाहोगे? बहुत बहुत धन्यवाद. और एक्चुअली में कैप्टन का बहुत सपोर्ट है और मेरा एक दोस्त है बाने, उसने बोला तू ही मारेगा और मैंने मारा. तो जरूर बहुत खुश है. आपको मेगा फाइनल के लिए भी बहुत सारी शुभकामनाएं. मैं गुजारिश करना चाहूंगा आयोजककर्ताओं को, तो मैं गुजारिश करना चाहूंगा मंजुला बेन बारोट जी से कि आइए, आपका स्वागत है इस प्रतियोगिता में. और सबसे पहले आइए मैडम प्लीज, आपके शुभ हाथों से हम इस खिलाड़ी को नवाजेंगे जिन्होंने एक गेंद में 4 रन की जरूरत थी तब 6 डाला है. उस गेंद को उस खिलाड़ी को आपको आपके शुभ हाथों से यहाँ पे नवाजा जाएगा. मंजुला बेन बारोट मैडम यहाँ पे आ चुकी है. आपका स्वागत रहेगा इस प्रतियोगिता में वाल्केश्वर प्रीमियर लीग 2025 में, और उनके शुभ हाथों से इस खिलाड़ी को नवाजा जाएगा. हमेशा हमारे इस मंडल के पीछे एक माता जी की तरह जिनका आशीर्वाद हमेशा हमारे हर खिलाड़ियों पे रहता है, और वही आशीर्वाद देखो यहाँ पे देती हुई हमारी माता समान मंजुला बेन बरोट जी. स्वागत है आपका इस प्रतियोगिता में. मैं गुजारिश करना चाहूंगा कि इस टूर्नामेंट के माध्यम से हम हर खिलाड़ियों को ट्रैक दे रहे, हर खिलाड़ी को मेडल दे रहे. अब इस मैच के लिए हमने कैप दिया और उसके बाद ट्रॉफी दी. ये सभी गिफ्ट्स आपके शुभ हाथों से दिए. थैंक यू मैडम. मैं गुजारिश करना चाहूँगा, बहुत ही अच्छी व्यक्तित्व, और उनसे गुजारिश रहेगी कि आइए, आपका स्वागत है इस मंच के ऊपर. इस प्रतियोगिता में आप आके स्टेज पे बैठिए. नहीं आप उन ऊपर आइए. तो आइए मैडम, आपका स्वागत रहेगा इस प्रतियोगिता में. हमारी माता समान व्यक्तित्व, हमेशा एक मार्गदर्शक की तरह हमारे पीछे हमारे साथ खड़ी होती है. मंजुला बेन मैडम, आपका यहाँ पे तहे दिल से स्वागत रहेगा. आइए हमारे मंच पे आप फरमाइए और इस क्रिकेट की प्रतियोगिता का लुत्फ उठाइए, जहाँ पे पहली ओवर का गेंद चालू है और पहली ओवर में मैच पहली 2 गेंदों पर 6 रन बन चुके हैं. पहली 2 गेंदों पर आए तो डबल्स, उसके बाद लगातार 2 वाइड गेंद इस मैदान के अंदर. अगली गेंद ऑन साइड पर मोड़ने की कोशिश, ऑन साइड पर इस गेंद को मोड़ने की कोशिश थी. अंपायर ये गेंद का डिसीजन बताइए. तर वो जो गैप से दीवार में गैप से उनमें से गेंद गई है, ऐसे अंपायर बताए. तो आयोजक करता बताए अगर वहां से गए तो कितने के रन होंगे. तो यहाँ पे मैं गुजारिश करना चाहूँगा हमारे और एक मेहमान सम्मानीय श्री ऋषभ जी बारोटा साहब से कि आइए, आपका भी स्वागत है इस प्रतियोगिता में. आप भी हमारे मंच पे आके फरमाइए, आपका स्वागत रहेगा इस वाल्केश्वर प्रीमियर लीग में. ऋषभ दादा बारोटा जी, आपसे गुजारिश रहेगी कि आइए. यस, हमारे सतीश जी के निकटवर्ती है, उनके परम मित्र हैं, और वो भी इस मुकाबले का लुत्फ उठाने के लिए आए. तो मैं ऋषभ भैया से गुजारिश करना चाहूंगा कि आइए, आप भी हमारे व्यासपीठ पे आके स्थानापन्न होइए. तो यहाँ पे कमाल की तो यहाँ पे 6 आया बल्लेबाज मनोज परदेसी के बल्ले से, और मनोज परदेसी ने जो 6 लगाया उसके लिए रामदीन कनौजिया की तरफ से 1000 रुपए का इनाम यहाँ पे आता हुआ. मैं गुजारिश करना चाहूंगा बरोटा मैडम से कि आपके शुभ हाथों से
तो यस रामलिंग कनौजिया साहब से खुद से गुजारिश रहेगी कि आपके शुभ हाथों से ये गिफ्ट उनको देना, ये इनामी राशि उनको देनी है। सुरेश जी तो आइए, हमारे पापा जी को गुजारिश रहेगी कि आपके शुभ हाथों से ये धनराशि उन्हें सौंपनी है। तर नक्कीच या विभागाचे शाखा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे एक दमदार व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव, सन्माननीय श्री राजू शेठ गायकवाड साहेब यांचे इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळते। स्वागत आहे गायकवाड साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये आणि विनंती आहे की या आपण व्यासपीठावरती, आपली जागा ही व्यासपीठावरती आमच्या मनामध्ये आहे, आपण व्यासपीठावरती येऊन मात्र नक्कीच स्थानापन्न व्हायचंय। थोडस मॅच कडे जाऊया। सॉरी मित्रांनो, 9 धावा झालेल्या आहेत, 9 रन्स, 9 रन्स ऑन द बोर्ड। आणि ही मिठी आपण पाहतोय मित्रांनो, ज्या प्रकारे स्टीव्ह स्मिथला मिठीत घेतलं होतं विराट कोहलीनं, त्या प्रकारची मिठी आहे आमच्या दादांची। पहली ओवर का खेल यहाँ पे हो चुका है समाप्त। 9 रन बने स्कोर कार्ड के ऊपर बिगर विकेट के नुकसान पर। अच्छी बल्लेबाजी साहिल पुजारी के माध्यम से और पहली मरदफा 9 रन वो गलती से हुआ था वहां पे 10। चलिए दोस्तों, हम भी इंसान है, गलती तो हमसे भी हो सकती है। हमने वो कबूल की, आपने हमें माफ किया, शुक्रिया। एक्सपीरियंस इज द बेस्ट टीचर। और ये क्यों कहा गया है दोस्तों? गेंदबाजी के लिए हेमंत जंबो आए हुए और पहली गेंद पे महज डॉट गेंद की समाप्ति। पटेल साहब का यहाँ पे शुभागमन स्पोर्टिव ब्रांड के सर्वा प्रोप्राइटर ओनर है और यहाँ पर बिग सपोर्टर श्री राम योद्धा टीम के हमारे पटेल सर। थोड़े देर में उनके भी शरीर में अब में जर्सी दिखाई देगी श्री राम योद्धा टीम की। उनके माध्यम से सारे ऑफिशियल्स के लिए एक ब्रांडेड किट दिया गया है दोस्तों। हमें भी मिला, कमेंटेटर्स को, स्कोरर्स को भी मिला, अंपायर्स को भी मिला। इसके लिए इस प्रतियोगिता के माध्यम से मैं आपका बहुत ही शुक्रगुजार रहूंगा। पहली गेंद डॉट है, पहली गेंद पर कोई रन नहीं बने दोस्तों। पिछले मुकाबले में भी कमबैक किया था दूसरी ओवर में आके, इस मुकाबले में भी वो कमबैक नजर आता हुआ। और अगली गेंद की पेशकश, यहाँ पे अंपायर सर का इशारा आता हुआ, वाइट गेंद है। अवान्तर धावा संख्या में भर पड़ती हुई एक्स्ट्रा के माध्यम से टीम की रन संख्या में बढ़ोतरी। टीम का रन जाकर रुकेगा 11 रन स्कोर कार्ड के ऊपर। बैक फुट पंच, वेट किया और यहाँ पे भेज दिया दोस्तों अगली गली में गेंद को 2 रनों के लिए। ऋषभ भाई बोराट, आपसे गुजारिश रहेगी कि आइए, हमारी माता जी आपका इंतजार इस मंच पे कर रही है, आप भी हमारे मंच पे आके तशरीफ फरमाइए। जरूर इस बोराट परिवार के तरफ से बारोट सॉरी माफ कीजिए, बारोट जी है, यस ऋषभ जी बारोट, आइए आप भी, आपका स्वागत है। महज यहाँ पे रन मिलती हुई, अंपायर का कोई इशारा नहीं, बल्ले का संपर्क गेंद के साथ। यस ऑफ द बैट, बल्ले को संगम लेती हुई ये गेंद 1 रन के लिए हमें मिलेगी। बैट की आउटर एज, बड़ी मछली छाल में बिग विकेट। तजुर्बा किसे कहते हैं दोस्तों क्रिकेट में, ये पूरी तरह से बताते हुए जाल बुना था इस विकेट के लिए, एक स्लिप के साथ गेंदबाजी की और तजुर्बा, पुराना चावल दोस्तों मैदान के अंदर विकेट लेता हुआ। चावल जितना पुराना होता है उसका स्वाद उतना बढ़ता है, खिलाड़ी जितना पुराना होता है उसका तजुर्बा उतना बढ़ता है। और पूरे तजुर्बे के साथ आज भी जंबो की गेंदबाजी में दम है दोस्तों, ये बताते हुए विकेट का पतन इस क्रिकेट की मैच में। तो यहाँ पे हमारे अतिथि गणों का शुभागमन होता हुआ, फिर एक बार आए हुए सभी अतिथि गणों का मैं इस प्रतियोगिता के माध्यम से, वाल्केश्वर प्रीमियर लीग के माध्यम से तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। नए बल्लेबाज रोहित,
रोहित नाम आज तो पूरे भारतवर्ष में गूंजा जाएगा दोस्तों, क्योंकि हो सकता है ये आखिरी चैंपियन ट्रॉफी हो हमारे रोको की। यहाँ पे अंपायर के पास बड़ी अपील, बट अंपायर कह रहे दोस्तों इस अपील में कोई मतलब नहीं है, आपका अपील में उत्साह ज्यादा है, विश्वास की पूरी तरह से कमतर थी। अंपायर ने इस अपील को नकारा और डॉट गेंद की समाप्ति। जंबो ने किया फिर एक बार इस मैदान के अंदर कमबैक। एक अनुभवी गेंदबाज हेमंत सर यहाँ पे अच्छी गेंदबाजी करते हुए महज रन खंच के 4 रन पहली 5 गेंदों पे। आड़े बल्ले से मोड़ा इस गेंद को, काफी जोर से लगाया था ये शॉट और गेंद जाएगी डिक्लेरेशन जोन में 2 रनों के लिए। 2 ओवरों का खेल यहाँ से हो चुका है समाप्त और 2 ओवरों के बाद टीम की टोटल की बात की जाए तो रन बने स्कोर कार्ड के ऊपर 16 और 16 रन बनाते हुए 1 विकेट का पतन इस स्कोर कार्ड के ऊपर जरूर हमें नजर आता हुआ। बैटिंग करने वाली टीम वाल्केश्वर के सम्राट के माध्यम से। तो चलिए नई गेंदबाज ऋतिका है दोस्तों। पहली 2 ओवर का खेल समाप्त, 16 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 2 ओवरों का खेल यहाँ से आना बाकी है, कितने रन बनेंगे? गेंदबाज बदला गया है क्या? तो गेंदबाज तो वही है, फील्डिंग पोजीशन बदली है। गेंदबाज कार्तिक गेंदबाजी की कमान संभालेंगे। गेंदबाज कार्तिक अपनी ओर से पहली टीम की ओर से तीसरी ओवर लेके आते हुए टीम की रन संख्या प्रतिस्पर्धी टीम की 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। आड़े बल्ले से सीधा खेला इस गेंद को, महज रन मिलेंगे 2। ये 2 का फटका काफी अच्छा बल्लेबाजों के लिए। रन दौड़ना भी नहीं पड़ता है इन्हें, बस खेलना है कवर के ऊपर से, थर्ड मैन के ऊपर से, पॉइंट के ऊपर से, स्क्वायर लेग के ऊपर से, और बस अंपायर की उंगली उठेगी कि भैया ये 2 रन है। इस 2 के साथ टीम का टोटल बढ़ता हुआ जाकर रुकेगा 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। अगली गेंद यहाँ पे डिप मिड विकेट के ऊपर से खेला इस गेंद को, यहाँ पे अंपायर का इशारा का हम जरूर वेट करेंगे। ये गेंद भी जाएगी 2 रनों के लिए। तो इस 2 के साथ दूसरा दशक 200 स्कोर कार्ड पे पूरा होता हुआ 20 रन बनाए बल्लेबाजी करते हुए वाल्केश्वरी के सम्राट इस टीम ने। वाल्केश्वरी के सम्राट इसकी बात की जाए तो ये गणेश उत्सव मंडल है और बहुत ही बड़ा गणेश उत्सव इस टीम के माध्यम से। रनआउट का खतरा, थ्रो गलत एंड पे, गलत दिशा में किया गया, खराब कॉलिंग। साहिल विकेट गंवाना नहीं चाहते, बट रन जहां पर होंगे आपको रन लेने की जरूरत है दोस्तों। डॉट गेंद की समाप्ति, बिंदी गेंद पे कोई नंबर नहीं होते और उस बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर जरूर हमें नजर आती हुई। अगली गेंद की पेशकश देखेंगे क्या होगा अगली गेंद के ऊपर। 3 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 20 रन जरूर हम देख सकते हैं। यहाँ पे इनर एज शॉर्ट स्क्वायर लेग है दोस्तों मौजूद। जब तक गेंद को उठाएंगे फिर एक बार फेंकेंगे बिंदी गेंद। बैक टू बैक 2 बिंदी गेंदे, प्रेशर थोड़ा बढ़ता हुआ बल्लेबाज के ऊपर। अगली गेंद रना, यहां पे क्या कैच को लपलाए। पहली 2 गेंदे डॉट आई, उसका प्रेशर इस गेंद पर दिखा और यहाँ पे बड़ी मछली जाल में। बल्लेबाज साहिल के होता हुआ पारी का अंत, मिलता हुआ यह दूसरा झटका वाल्केश्वर के सम्राट की टीम को। तो मुंबई 6 में खेला जा रहा है ये मुकाबला दोस्तों। अपने एरिया के बच्चे
जो हर हफ्ते अपने अपनी टीम लेकर यहाँ पे खेलने आते हैं, आज मात्र एक दूसरे के साथ खेलते हुए काफी उम्दा क्रिकेट इस एरिया की सबसे बड़ी टूर्नामेंट करके इस टूर्नामेंट को जाना जाता है। और सबसे बड़े टूर्नामेंट में सबसे बड़ी भीड़ हमें नजर आती हुई दर्शकों की, आए हुए सभी दर्शकों का फिर एक बार आयोजकर्ताओं की ओर से इस वाल्केश्वर प्रीमियर लीग सीजन 3 में मैं विकी नांगरे तहे दिल से स्वागत करना चाहूंगा। हल्के हाथ से गेंद को खेला है, गेंद जाएगी डिक्लेरेशन जोन में 1 रन के लिए। यहां से दोस्तों 3 ओवरों का खेल समाप्त और 7वां विकेट जा चुका है न्यूजीलैंड की टीम का। जोरों शोरों से तालियां होनी चाहिए दोस्तों। आज जो दोस्तों चक दे इंडिया होने वाला है, फटाके लाइए दोस्तों, गुलाल लाइए। बल्लेबाज मिचेल सैंटनर न्यूजीलैंड टीम के कप्तान, यहां पे उनको दारस्त किया है गेंदबाजों ने। चलिए स्वप्निल जी जल्द से जल्द गेंदबाजी के लिए आइए। मैं कहना चाहूंगा बल्लेबाजी वाली करने वाली टीम के दर्शक यहाँ पे मौजूद नहीं हमें नजर आ रहे हैं। तो चलिए हमारे दर्शकों को दिखाइए बल्लेबाजी टीम के फैंस कहाँ पे मौजूद है, थोड़ा शोर करिए। बैटिंग करने वाली टीम, मैं कहना चाहूंगा कोई दर्शक ही नहीं लग रहा है इस टीम का। वाल्केश्वरी के सम्राट टीम के फैंस अगर कोई आए तो शोर करिए मैदान के ऊपर। यहां पे उठाकर मारा है ये रन मित्रों दोस्तों, 2 रन स्कोर कार्ड के ऊपर। वॉरियर्स टीम के फैंस अगर आए तो थोड़ा शोर करिए। वॉरियर्स टीम, दोनों भी टीम के फैंस नहीं है, फैन फॉलोइंग यहाँ पे एक ही टीम के दोस्तों, श्री राम योद्धा टीम। हर गेंद पे चीयर अप किया जा रहा है, हर गेंद पे जय श्री राम के नारे, हर गेंद पे जय श्री राम के नारे दोस्तों। ये गेंद गुड लेफ्ट में मैदान के अंदर, व्हाइट बॉल का इशारा। इस व्हाइट के साथ टीम की टोटल आगे बढ़ती हुई जाकर रुकेगी दोस्तों 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 5 गेंदों का खेल शेष है। इस 5 में अगर एक बड़ा हिट दागने में सफल रहे तो मैं कहना चाहूंगा एक बड़े टोटल की तरफ जरूर यह टीम रुक कर सकती है। जंबो इस टीम का हिस्सा है। वॉरियर्स टीम 30-35 रहेंगे तो बड़ी आसानी से पूरी कर सकते हैं इस मुकाबले को, बट अगर 35 से ज्यादा बनाओगे, 30 से भी ज्यादा बनाओगे तो थोड़ी दिक्कतें आ सकती है दूसरे इनिंग में वॉरियर्स टीम के लिए, जब ये रन बनाएंगी वो टीम। ये गेंद फिल्टर गेंद के नीचे बड़ी आसानी से लपकेंगे कैच को। आशीष ने पकड़ा है कैच। चलिए चलिए बल्लेबाज दोस्तों, मैदान छोटा है, विकेट गिरने के बाद इतना देर क्यों लग रहा है बल्लेबाजी के लिए आने को। नए बल्लेबाज भी इस मैदान के अंदर देखा जाए तो बैटर नेम यहाँ पे गेंद हवा में, फील्डर गेंद के नीचे पकड़ेंगे इस कैच को कार्तिक, और आया भरत, और मराठी में कहते हैं ना आला भरत आणि गेला भरत। त्याला बॅटर पाठवायला एवढा वेळ नकोय। यस, अब इस वक्त पे हम कोई टाइम आउट नहीं दे सकते। यहाँ पे ठंडी जरूर आई है दोस्तों। क्वीन नेकलेस के नाम से जाने जाने वाली मरीन ड्राइव के बगल में खेला जा रहा है ये मुकाबला। बड़े गर्मा गर्मी का माहौल पूरी तरह से इस मैदान के अंदर। वाह क्या शॉट लगा है दोस्तों,
क्लासिकल कवर ड्राइव, हवा में खेला इस गेंद को और 2 रन बड़ी आसानी से मुकम्मल करते हुए टीम की टोटल को लेकर जाएंगे 26 रन स्कोर कार्ड के ऊपर। महज और 2 रनों का खेल, 2 गेंदों का खेल यहाँ से बाकी है। फिर एक बार गेंद हवा में, चला तो छोटा चिमुकला कुणाचा त्याच्या पालकांना विनंती आहे काळजी घ्या, हार्ड टेनिसचे बॉल आहेत, बॉल कधी लागू शकतो। तो छोटा चिमुकला कोणाचा आहे? मला वाटतं आजोबांसोबत मॅच बघायला आलाय असं म्हटलं जातं ना मित्रांनो। नातवाचा पहिला मित्र म्हणजे आजोबा आणि आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू, आणि हे 2 सख्खे आणि पक्के मित्र मैदानाच्या आतमध्ये मॅचचा आनंद घेण्यासाठी नक्कीच आलेत। आजोबा नक्कीच नातवाला क्रिकेटचे धडे देतील येणाऱ्या वर्षांमध्ये, आणि नातू त्याच धड्यांना घेऊन एक काळ गाजवेल्या वाळकेश्वरी नगरीमध्ये। चेंडू झालेत 5, शेवटचा बॉल शिल्लक आहे, चला बॉल द्यायचा मैदानाच्या आतमध्ये। आला 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 व्हॉलेंटिअरसाठी देखील एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत। भरपूर मित्रांनो मी म्हणेल खर्च वाचवला आयोजकांनी, खर्च झाला आहे परंतु त्यातली त्यात आमच्या व्हॉलेंटिअर्सनी वाचवला आहे। बॉल हवेमध्ये, मिळतील 2 धावा। लास्ट बॉलवरती आले 2 धावा। आपण पाहिलं तर 30 वरती जाऊन पोहोचतोय धावफलक, आणि विजयासाठी आपण पाहिलं तर येणारे 24 चेंडू आणि विजयासाठी 31 धावांची गरज। तर चला विनंती असेल प्लीज मित्रांनो, आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय। तत्पूर्वी संपूर्ण आयोजक कमिटी, वाळकेश्वर क्रिकेट असोसिएशनचा आणि खास करून आक्याबाई यांचं मात्र मनपूर्वक आभार व्यक्त करेन की मी विकी नांगरे मला या मोठ्या स्पर्धेमध्ये, या मुंबापुरी या मायानगरीमध्ये आणि एवढ्या जबरदस्त टुर्नामेंटमध्ये आणि जबरदस्त माणसांमध्ये समालोचन करण्याची संधी दिली। आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये चुकून मित्रांनो एखादा चुकीचा शब्द जर का निघाला असेल तर मी त्याची माफी मागतो, परंतु इथे संधी दिली त्याबद्दल सर्व आयोजकांचं मनपूर्वक आभार। इथेच थांबतो या स्पर्धेमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र। पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती गेलं आक्रमण, आणि या बॉल वरती धाव निश्चित मिळेल। धन्यवाद ज्यांचा आवाज तुम्ही आतापर्यंत ऐकलात। या वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये आजच्या दिवसामध्ये मराठी आणि हिंदी मधून आपण आवाज ऐकलात। पनवेल कळंबोलीचा अर्थात विकी नांगरे सरांचा आवाज तुम्ही आतापर्यंत युवा समालोचक आहेत, आणि या ठिकाणी येऊन शब्दसन्मानांच्या माळा गुंफत प्रेक्षकांना त्यांनी मंत्रमुग्ध केलं असं आवाज आपण ऐकलं। मॅचला सुरुवात, बॉलर तयार, डावखुरी आताचे गोलंदाज आहे। टप्पा पडल्यानंतर उसळत आहे बॉल, पंचाने सांगितलं की दिशा खराब आहे, हा वाईट बॉल आलेला आहे। धावा धावफलकावरती निश्चित आलेली आहे 2। एका बाजूला संघ आहे वाळकेश्वरचा वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला संघ आहे वाळकेश्वरचा सम्राटाशी लढत आहे। पहिल्यांदा बॅटिंग वाळकेश्वरचा सम्राट या टीमने केलेली आहे, त्यांनी बनवलेली आहे धावा। 25 धावांचं लक्ष्य आहे, आणि
31 धावांचं लक्ष आहे आणि या 31 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी स्ट्रायकर जोडी आलेली आहे. गणेश आणि त्यांच्या सोबतीला कार्तिक ही जोडी आहे. पहिले षटक सचिन, आतापर्यंत 2 धावा खर्च केल्या. सचिन पुन्हा तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल आता आज अंगावरती येणारा आहे. मिड विकेटला पुल केलाय. पत्रा वाजव स्ट्रोक आणि या बॉलच्या पाठीमागे धावा मिळतील. एक सिंगल धाव्या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या आहे 4 बिनगडी बाद. 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. रंगलेली एक रोमांचक मॅच. त्याचबरोबर आपण एक सन्मान करूया या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांचा आवाज तुम्ही आता या पाठीमागच्या मॅच मध्ये आणि संपूर्ण दिवसभरामध्ये ऐकलात. वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 मध्ये आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत. मराठी आणि हिंदी मधून हा आवाज आपण ऐकलात आणि दोन्ही भाषेतून ज्यांनी आज समालोचन केलं ते पनवेल कळंबोलीचे विकी नांगरे सर यांचा सन्मान. एक युवा समालोचक आहेत, रेशीम धाग्याने बिनलेली मायचूबदार शाल देऊन आणि त्याचबरोबर या स्पर्धेची एक आठवण भेट सन्मान चिन्ह आपण त्यांना प्रदान करत आहोत आणि त्यांचा या ठिकाणी स्नेहपूर्वक आपण वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 च्या वतीने हा सन्मान करत आहोत. धावा 5, बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सचिन बॅडमिंटन स्टाईल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. या बॉलच्या पाठीमागे धाव कोणती मिळणार नाही. गणेश एका बाजूला आहेत, एका बाजूला कार्तिक आहेत, एका बाजूला सचिन आहेत. धावा धावफलकावरती 5 आलेले आहेत. तब्बल 5 बॉलचा खेळ, अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि आपण पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानूया आपण या ठिकाणी आलात. फार लांबचा प्रवास आहे कळंबोली ते वाळकेश्वर आणि आपण या ठिकाणी आलात आणि चांगलं समालोचन आपण केलं, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. त्यासाठी विकी नांगरे सरांचा आपण मनपूर्वक आभार मानू. युवा समालोचक आहेत, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे त्यामुळे ते रजा घेत आहेत. आपण त्यांचा मनपूर्वक आभार मानूया आणि पुन्हा एकदा वळूया आणि पाहूया वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3 ची रंगत. शेवटचा बॉल प्रगती पथावरती. सचिन यांनी आतापर्यंत काय केलं, 5 धावा खर्च केलेल्या आहेत. स्ट्रायकर एंडला गणेश तयार. गणेश यांनी बॅटिंग करताना आतापर्यंत बनवलेले आहेत धाव फक्त 1. फटका जागेवरतूनच खेळलाय, आकाशाला गवस निघाला, हा बॉल निघालाय. पंच पाहणी करतायत त्या बॉलची. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे. या बॉलची उडान 2चा लगान. टीम वाळकेश्वर वॉरियर्स या टीमसाठी षटक क्रमांक 1 चा खेळ संपला. 31 धावांचा पाठलाग करताना धावा किती आलेल्या आहेत तर धावा आलेल्या आहेत तब्बल 7. इथून पुढे बनवायच्या आहेत. 18 बॉल मध्ये धावा 24. 18 बॉल 24 ची अशी लढत आहे. रंगलेला एक रोमांचक सामना मैदानाच्या आतमध्ये आपण अनुभवत आहोत. एका बाजूला संघ आहे वाळकेश्वरचा सम्राट निखिलजी चौधरी यांच्या मालकीचा संघ आहे. दुसऱ्या बाजूला वाळकेश्वर वॉरियर्स अशी संघ आणि तो संघ अजय सुर्वे यांच्या मालकीचा आहे आणि या संघ मालकांच्या खेळाडूंमध्ये हा सामना सुरू आहे. जो संघ जिंकेल क्वालिफाय होईल फायनल साठी. आतापर्यंत आपण पाहिलं ना तर या स्पर्धेचा आढावा आपण पहिल्या पर्वापासून घेतला. पहिलं पर्व वाळकेश्वर रॉयल चॅलेंजरने जिंकलं होतं. दुसरं पर्व बाजी मारली होती वाळकेश्वर श्रीराम योद्धाच. आता तिसरं पर्व बाजी कोणाची. बॉलर तयार, जागेवरतूनच बॉल हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, नैसर्गिक अडथळा. एक सिंगल धाव, स्ट्राइक रोटेट, स्कोर बोर्डला बिझी ठेवलंय. धावा कुटाव्या लागतील. ही ती महत्वाची मॅच आहे. इथे जिंकलो ना तरच पुढे जाऊ. ही नॉकआउटची मॅच आहे. लीग स्टेज मध्ये तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध असतात परंतु इथे पर्याय नाहीये. नॉकआउट, डू ऑर डाय. समोर मारलेला फटका अगदी झाडाच्या वरतून, परंतु या बॉलच्या पाठीमागे पंच काय कळवतील. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील. स्कोर बोर्ड मध्ये आपण या धावा ऍड करूया. स्कोर बोर्डला पुढे नेऊया. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे आता 10 वरती. 31 धावांचा पाठलाग करायचा. स्ट्रायकर एंडला फलंदाज गणेश, नॉन स्ट्रायकर एंडला कार्तिक. आता यावेळेला क्रीजच्या खोलीचा वापर करत पूल करण्याचा प्रयत्न. छोट्या उसळीचा बॉल होता. एक सिंगल धाव. कार्तिक स्ट्राईक वरती आलेले आहेत. कार्तिक यांनी चांगली बॅटिंग केली आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज पुन्हा तयार होतील. षटक जय देसाई यांच्या नावी आहे. जय यांनी चांगली गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये केली. कार्तिक तयार, क्षमता आहे, प्रतिभा आहे, बॅटिंगसाठी तयार. बॅटची कडा, एक सिंगल धाव बनते का तर हो. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे प्राप्त होईल. धावा येत आहेत परंतु अद्यापही विकेट मिळाली नाहीये वाळकेश्वरचा सम्राट या टीमला. हा संघ विकेटच्या शोधामध्ये आहे. एका बाजूला गणेश, एका बाजूला कार्तिक. ही जोडी तळ टोकून बसले. बॉलर तयार जय. फटका इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला
2 धावा या बॉलच्या पाठीमागे पंचांनी पुन्हा एकदा कळवलेला आहे. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावते जाऊन पोहोचलेला आहे. 14 वरती 31 धावांचा पाठलाग करायचा आहे. चांगला खेळ करावा लागेल, मॅच बनवावी लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, प्रयत्न करावे लागतील, प्रयत्न पराकोटीचे करावे लागतील. आतापर्यंत तुम्ही काय केलं तर याला महत्व उरलेलं नाहीये. तुम्ही या मॅच मध्ये काय करता याला फार मोठं महत्व उरलेलं आहे. कारण इथे जर जिंकलो ना तरच फायनलचं तिकीट कन्फर्म होईल, फायनलचा दरवाजा उघडा होईल, अन्यथा या स्पर्धेमधला प्रवास इथेच संपेल. त्यामुळे जीवनातला सर्वोत्तम खेळाचं सादरीकरण करावं लागेल, अन्यथा 1 वर्ष या प्रीमियर लीगची वाट बघावी लागेल. ओव्हर नंबर 2 चे शेवटचे काही बॉल प्रगतीपथावरती येतील. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2 चा बॉलर तयार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, मिड ऑनच्या वरतून धावा आता किती मिळतील? पंचाने सांगितलं की पुन्हा 2. चला घाई करा, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या आहे धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस 16. आता येणारे बॉल 12, विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 15. 12 बॉल 15 ची गरज आहे असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघांसाठी अजूनही सामना जिवंत आहे. त्या मॅच मध्ये लढावं लागेल, झुंजावं लागेल, खेळ चांगला करावा लागेल. संघर्षाबद्दल आपण चर्चा करतोय. 12 बॉल 15 ची गरज आहे. संघर्ष ज्यांच्या वाट्याला येतो परमेश्वर पंकजी त्यालाच देतो. आणि आता चांगली भरारी, चांगली झेप घ्यावी लागेल जी विजयाच्या दिशेने जाईल. चला घाई करा, दोन्ही संघांना विनंती, आपण वेळ घेऊ नका. ओव्हर नंबर 3 ला सुरुवात होईल. ओव्हर नंबर 3 साठी आता पर्याय निवडलेला आहे. 12 बॉल 15 ची गरज असताना रोहित आलेले आहेत. एका बाजूला बॅटिंग मध्ये आपण चर्चा करतोय गणेश, कार्तिक स्ट्रायकर एंडला कार्तिक तयार होतील. बॅटिंग मध्ये 12-15 चा थरार आहे. बॉलर रोहित तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये आले स्ट्रायकर एंडला कार्तिक, बॅटिंग साठी तयार. 12-15 चा थरार. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. बॉल आला, जाळीच्या वरतून पाठवलाय. 2 धावेंसाठी 2 धावा महत्वाच्या आहेत. 11 बॉल विजयासाठी आता धावा बनवायच्या आहेत 13. एका बाजूला विकेट साठी जाळं बिनावं लागेल. चांगली गोलंदाजी वाळकेश्वरचा सम्राट या टीमला करावी लागेल. असफलताओं से निराश मत होना. यश मिळतं परंतु त्यासाठी करावे लागतात प्रयत्न. बॉलर तयार. रोहित लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पायांवरती असताना बॉल समोर खेळलाय, संधी आहे कर्नआउटची. थोडीशी गडबड झाली. क्रिकेटमध्ये तुमच्या गलफानपणाला थारा नाही. बालंबाल बचावले, डोक्याला हात लावला होता कार्तिक यांनी, कारण त्यांनाही माहिती होतं की ही धाव घेताना आपण जोखीम घेतली आहे. बॉल जर पकडला गेला असा, डायरेक्ट हिट केली असती तर निश्चित कार्तिकला माघारी यावं लागलं असतं. धावा धावफलकावरती मिळाल्या 2. 20 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत, बनवायच्या आहेत. आता इथून पुढे 10 बॉल 11 ची आहे गरज. 10-11 चा थरार मैदानाच्या आतमध्ये. बॉलर तयार. रोहित फटका चांगला खेळलाय. आता प्रत्येक बॉलच्या पाठीमागे 1-1 धाव. पाठी राख्यांचा जल्लोष, आणि का होऊ नये कारण संघाने चांगला खेळ केलेला आहे. धावा चला एकत्रित येऊ नका कारण अजून फायनल सामना बाकी आहे. दोन्ही संघ आपण एकत्रित येऊ नका. 6 वाजून 12 मिनिटं झालेली आहेत आणि अजूनही अर्धा डाव बाकी आहे सत्र क्रमांक 2 चा, आणि त्यासाठी विनंती आपण घाई करा. नऊ बॉल 9 ची गरज आहे या मॅच मध्ये. 9 बॉल 9 चा थरार. कार्तिक तयार. एका बाजूला रोहित यांचा हा पुढील बॉल. उजव्या बाहेरचा बॉल, रनआउट साठी संधी, परंतु डॉट आलाय. मनोबल वाढवणारा बॉल आहे. याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. त्याचबरोबर वाळकेश्वर प्रीमियर लीगच्या वतीने या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होत आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. त्याचबरोबर या ठिकाणी प्रमोदजी
मांद्रेकर साहेबांचं आगमन होत आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांच्या ठिकाणी आगमन झाले, परंतु बॉल समोरच्या बाजूला. धावा किती मिळतील? याही बॉलच्या पाठीमागे 2 मिळत आहेत. त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे प्रमोदजी मांद्रेकर साहेबांचं, ज्यांचं विशेष सहकार्य आम्हाला स्पर्धेला लाभलेलं आहे, त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत आहे. आपलं वाळकेश्वर प्रीमियर लीग पर्व क्रमांक 3च्या वतीने इथून पुढे धावा बनवाव्या लागतील. 7 बॉल 7ची आहे गरज. शेवटचा बॉल बरंचसं काय सांगून जाईल. कार्तिक स्ट्रायकर एंडला, रोहित गोलंदाजी मार्क वरती. आणि इथे हा बॉल धाव घेतली जाईल का? नाही, थांबवलाय, प्रयत्न थांबवलाय. 6 बॉल 7 धावेंची गरज. हृदयाची धडधड आता हळूहळू वाढू लागली आहे. काळजाचा ठोका चुकतोय. पाठीराख्यांनी श्वास रोखून धरलाय, कारण 6 बॉल 7ची गरज आहे. भयान शांतता आहे, कारण कोणता संघ जिंकेल सांगणं कठीण आहे. पाठीराखे व्याकुळ झालेले आहेत. खेळाडूंची तळमळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 6 बॉल 7 धावेंची गरज आहे. चलते रहे कदम तो किनारा जरूर मिलेगा, अंधकार से लड़ते रहो ना तो सवेरा जरूर खिलेगा, जब ठान लिए मंजिल पर जाना तो दोस्तों रास्ता जरूर मिलेगा. स्वतःच्या वाटा स्वतः तयार कराव्या लागतील. 6 बॉल 7ची गरज. 6 बॉल 7. अंतिम षटक कुणाच्या नावी दिलं जाईल? चला फिल्डिंग टीम आपण घाई करा. फिल्डिंग टीम, वेळ फार कमी आहे, फायनल अजून आपल्याला खेळवायचे आहे. फिल्डिंग टीम आपण घाई करा. 6 बॉल विजयासाठी बनवायचे आहेत. धावा 7. शेवटच्या ओव्हरमध्ये पर्याय निवडलेला आहे गोलंदाजीमध्ये. आने वाले गेंदे हैं 6 और 6 गेंदों में जीत के लिए बनाने हैं महज 7 रन. 6 बॉल 7. हुसेन अंतिम षटक. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. गणेश 10 वरती बॅटिंग करतायत. कार्तिक बॅटिंग करतायत 13 वरती. हुसेन यांचा पहिला बॉल. उजव्या बाहेरचा डॉट आलाय. आता 5 बॉल 7 धावेंची गरज आहे. मॅच मध्ये रोमांचकता हळूहळू वाढलेली आहे. खुशियां मिलती नहीं मांगने से और मंजिलें मिलती नहीं राह में रुक जाने से. थांबला तो संपला, चालत राहावं लागेल, क्योंकि रुका हुआ पानी में एक दिन खराब होता है. 5 बॉल 7ची गरज. हुसेन, गणेश आता बॉल उचललाय, हवेत आहे. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अंदाज घेत आहेत बॉलचा, परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही. तिसरीचाही प्रयत्न आणि तो यशस्वी झालाय. 3 धावा. एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये, दुहेरीचं तिहेरीमध्ये. गुड रनिंग बिटवीन द विकेट. काय चपळता, काय चातुर्य. आता येणारे बॉल आहेत 4. विजयासाठी धावा बनवायच्या आहेत 4. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये उरलेलं आहे. 4 बॉल 4ची गरज आहे. जगातली सर्वात मोठी स्पर्धा स्वतःला सिद्ध करण्यासाठी असावी, इतरांना हरवण्यासाठी नाही. आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. मोरिया टीम कडे एक पारितोषिक आलेलं आहे. हुसेनने जर हा सामना काढला तर 501 रुपयाचं पारितोषिक त्यांना असणार आहे. 4 बॉल 4ची गरज या मॅच मध्ये. हुसेन चांगली गोलंदाजी करतायत. समोर आहेत बॅटिंग मध्ये आता कार्तिक. बॉल तर खेळलाय हवेत. या बॉल वरती मोहर काय लागेल? अंपायर कॉल. 2 धावा या बॉलच्या पाठीमागे मिळतील आणि धावसंख्या पुढे सरसावेल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3 आणि विजयासाठी धावा बनवायच्या आहेत तब्बल 2. 3 बॉल मध्ये 2ची गरज आहे. वो खेल नहीं क्या जिसमें जीत फिक्स हो, बल्कि उसी खेल में मजा है दोस्तों जिसमें हार की रिक्स हो. त्याच खेळामध्ये मजा आहे ज्या खेळामध्ये हारण्याची भीती आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत आता. 3 धावा बनवायच्या आहेत 2. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जीवनातले सर्वोत्तम 3 बॉल हुसेनला टाकावे लागतील आणि एका बाजूला सर्वोत्तम फटके कार्तिक आणि गणेशला खेळावे लागतील. सामना संपलेला नाहीये. या मॅच मध्ये बरंचसं काही लढण्यासारखं आहे. आज आत्मविश्वासाला साथ घालावी लागेल आणि चांगला खेळ करावा लागेल. कठीण काळात स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगत राहा की सध्याची परिस्थिती माझा शेवट नाहीये. पेठेन मी पुन्हा नव्याने. हे सामर्थ्य नाशवंत नाहीये आणि हा सामना सामर्थ्याने खेळावा लागेल. प्रत्येक बॉल अचूक टप्प्यावरती हुसेन यांना टाकावा लागेल. हुसेन तयार. चर्चा केली आहे, मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केलाय हुसेन यांचा. समोर आहेत कार्तिक. 3 बॉल 2चा सामना. कोण जाणार फायनल मध्ये? कमी गतीचा बॉल आणि अखेरकार या बॉल वरती
2 धावांची मोहर उमटत फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय वाळकेश्वर वॉरियर्स या टीमने. हार्डलक टीम, वाळकेश्वरचा सम्राट जो संघ चॅम्पियन राहिला होता. माफ करा, हा